नमस्कार. एका महांडुळाची गोष्ट सांगायला आलोय. महांडुळ तुम्हाला प्राणी माहिती आहे ना? साप या संवर्गातला तो प्राणी असतो. मांडुळाचे तोंड कुणीकडे आणि मला तर शब्द उच्चारताना शेपूट कुणीकडे असं उच्चारतो, कारण उगाच काही शब्द उच्चारू नयेत. म्हणजे दोन तोंडी महांडुळ असं म्हणतात. मांडुळाचं दोन्हीकडून, तो इकडून तसाच दिसतो, इकडून तसाच दिसतो. इकडून तोंड समजून मारायला जावं तर ते सरसर 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 शेपटीकडून जातं. त्यामुळे त्याला दोन तोंडी मांडुळ म्हणतात. या मांडुळाची गोष्ट सांगायला आलोय. मी काही सर्पमित्र नाही आहे, वन्यजीवांचा अभ्यासक नाही आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यासक नाही आहे, की पर्यावरण मित्र नाही आहे. मी मांडुळाची गोष्ट सांगायला तुम्हाला मांडुळाची गोष्ट सांगतो. राजकारणातल्या मांडुळाची गोष्ट सांगतोय. हा मांडूळ राजकारणात फार उत्तम पद्धतीनं वावरत असतो. याच मांडुळाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत मला त्यांना मांडूळ म्हणताना. सुरुवात करूया आपण. पुरावे, दुतोंडीपणा या सगळ्या गोष्टी सिद्ध करणाऱ्या पुराव्यासहित मी तुम्हाला सांगतो. राज ठाकरे आठवत आहेत? राज ठाकरे माहित आहेत ना? हा, तरी सॉरी, माहित आहेत ना, आठवत आहेत ना? असले फालतू प्रश्न कसे काय विचारू शकतो मी? आपले आदरणीय राज ठाकरेंची काही वाक्य आठवत आहेत का? हे वाक्य परफेक्ट आहे. मग मला म्हणावं लागेल, लाव रे तो व्हिडिओ बघा. भोंगे, प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. पाहिलं? एकही भोंगा मशिदीवर दिसला तर हे सगळं भोंग्यावर कोण बोलत होतं? राज ठाकरे. मशिदीवरचे भोंगे उतरले पाहिजेत याबाबत कोण बोलत होतं? राज ठाकरे. मग राज ठाकरेंची रशीद मामूची मैत्री करणाऱ्या किंवा बलात्कार्याला आपल्या सोबत घेणाऱ्या माणसासोबत जुळलं. राज ठाकरेंचं रशीद मामूंसोबत युती करणाऱ्या, पक्षात घेणाऱ्या माणसांसोबत जुळलं. नमाजची स्पर्धा करणाऱ्या माणसांसोबत जुळलं. अल्पवयीन महिलेवर, अल्पवयीन मुलीवर अन्याय करणाऱ्या माणसांसोबत जुळलं. आणि राज ठाकरे भोंग्याचा मुद्दा विसरून गेले. भोंगा नजरेआड गेला, दृष्टीआड गेला, सगळ्या आड गेला. आणि मग राज ठाकरेंना आपल्या कार्यकर्त्यांच्या थ्रू कन्व्हिन्स करावं लागू लागलं की एक तरी भोंगा उतरलाय का? बघा ना, प्रत्यक्षात बघा. निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे लोक येतील की नाही यार, ते साईनाथ बाबर जातीवादी आहे, त्यांच्या पक्षाने कुठेतरी भोंग्याचा मुद्दा काढला होता आणि त्या भोंग्याच्या मुद्द्यावर आपल्या मशिदीवरचे भोंगे बंद केले होते. आज कोंढे भागात तुम्ही एकही मशीद दाखवा की ज्या ठिकाणी भोंगा बंद झालेला आहे. आज कोंढे भागात तुम्ही एकही मशीद दाखवा की ज्या ठिकाणी भोंगा बंद झालेला आहे. पाहिलं? म्हणजे भोंग्यावर आंदोलन करणारे हे मुस्लिमांचे समर्थक असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सोबत जाणारे हे आणि भोंग्याबाबत तर बाबा आपण तर काही बोललोच नव्हतो असं म्हणणारे हेच. केलं का काही नुकसान असं म्हणणारी हेच. याला म्हणतात मांडूळ. साप या संवर्गातला सरपटणारा प्राणी, तोंड कोणतं शेपूट कोणतं न कळणारं मांडूळ. उदाहरण क्रमांक 2. शिवसेना, संजय राऊत ही सगळी मंडळी हिंदुत्वाची कट्टर समर्थक होती. संजय राऊत तर मुसलमानांचा मताधिकार काढून घ्या म्हणून जाहीरपणे सांगत होते. बघा ना. तर काही काळासाठी मुसलमानांचा जो व्होटिंग राईट आहे तो स्थगित केला पाहिजे. तर काही काळासाठी मुसलमानांचा जो व्होटिंग राईट आहे तो स्थगित केला पाहिजे. बघितलं ना? आता मला या महांडुळाचं दुसरं तोंड दाखवायचं आहे. म्हणजे तोंडानं बोलतात आणि करतात असं म्हणतात. आता याचं दुसरं तोंड दाखवायचंय. ज्या तोंडाने हे पहिले बोलले होते आणि ज्या गांडीनी हे हाकतायत ते दाखवतो. लाव रे तो व्हिडिओ. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा संघ नव्हता, मुसलमान होते. त्यांनी बलिदान दिलेलं आहे. फासावर गेले आहेत ते लोक. हा, घाबरू नका.
असाच व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला लगेच मी सांगतो म्हणल्यावर तुम्हाला वाटेल की मी काय आता टर फर हे दाखवतो. काय तसलं काय दाखवणार नाही, चिंता करू नका. आपल्या चॅनलचं स्टेटस आपल्याला सांभाळायचं आहे. कळलं ना काय ती स्थिती? म्हणजे हेच मुसलमानांचा मताधिकार काढून घ्या म्हणणारे आणि हेच मुसलमानांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होता, भाजपने नाही म्हणून सांगणारे हेच. अहो, या सगळ्या लोकांच्या या दुतोंडीपणाचा वीट यायला लागलाय. वीट किती बोलावं याच्यावर. आपण आपलंच तोंड विटाळून घेण्यासारखा प्रकार आहे हा सगळा. नाही, एवढ्यावर नाही थांबत. 3 महांडुळं एकत्र आल्यावर कसं बोलतात ते तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला दाखवायचंय. मला ते दाखवायचंय यासाठी की ही एकमेकांची आधी इज्जत उतरत होते. कोण कोणाची चड्डी काढत होतं कळत नव्हतं. आता हे मिळून दुसऱ्याची काढायचा प्रयत्न करतायत. बरं, पॅन्ट ओढण्याला चड्डी ओढणं म्हणतायत. ती नुसती ओढणंच चालू आहे, चड्डी काही निघत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. जरा यांचं काय ते ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झाल्यावर भाजपची वाईट अवस्था कशी होते यांचं स्वगत भाषण ऐका जरा. जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये. जिकडे बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. ऐकलं म्हणे तेलंगणात भाजप बॅलेट पेपरवर पराभूत झाला, पंजाबात भाजप बॅलेट पेपरवर पराभूत झाला. संजय राऊतांना तर फेकायची हाऊसच आहे. कर्नाटकातही पराभूत झाला म्हणून टाकलं त्यांनी. कुठं झालं काय कळलं नाही मला. महाराष्ट्राचे आणि गोव्याचे का नाही सांगितलं? ते महाराष्ट्रात बेस्टची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती. त्यात काय घवघवीत यश मिळालं ना. ठाकरे ब्रँडला घवघवीत यश मिळालं ना. भाजप असा पार कुठल्या कुठे फेकला गेला आणि ठाकरे ब्रँड मग म्हणावं लागलं ती छोटीशी निवडणूक होती, त्याचं काय एवढं विशेष. ह्या मांडुळांना हे म्हणावं लागलं. आधी म्हणाले होते राऊत, हे दुतोंडी मांडूळ ठाकरे ब्रँड बघा काय करिश्मा दाखवणार आहे, बेस्ट मध्ये दिसेल. ऐका, बेस्टची पतपेढी चालवायला निघालेली आहेत, म्हणजे लुटायला निघालेले आहेत. काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करतायत. पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करतात. करू द्या ना, कोणी आणू द्या. पतपेढीवरती, बेस्ट पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल. निकाल लागल्यावर बॅलेट पेपरवर झालेला निकाल लागल्यावर काय बोलले? छोटीशी निवडणूक, त्याचं काय एवढं घेऊन बदलात. हे ठाकरे बोलले आणि राऊतही बोलले, दोन्ही ऐका. अहो, एका पतपेढीची निवडणूक आहे ती काय महाराष्ट्राची, लोकसभेची, महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपेढीत नक्की कोण मतदार आहे तेही माहीत नाही. ऐकलं? याला म्हणतात. जरा गोव्याचे निकाल दाखवू. गोव्यात जिल्हा परिषदच्या 50 निवडणुकांवर तिकीट मतदान झालं, बॅलेट पेपरवर झालं. भाजप आणि मगोपला 50 पैकी मिळाल्या 32 जागा, काँग्रेसला 11 आणि उबाठा मनसे किती? अ बिग झिरो. सांगताय कुठले? तेलंगणातले जिथे भाजपचा संबंध नाही. सांगताय कुठले? पंजाबातले जिथे भाजप ना ईव्हीएम वर जिंकली ना बॅलेट पेपरवर जिंकणार आहे, कुठेच जिंकणार नाही. ईव्हीएम वर भाजपला पंजाबात खूप मतं मिळाली होती का की तेलंगणात मिळाली होती? काय फेकायची सवय असते काही. या दुतोंडी मांडुळापासून सावध राहायला पाहिजे. तोंड म्हणून जवळ घ्यायला जावं आणि नेमकी ती गांड निघावी आणि त्यातून दुर्गंधी बाहेर पडावी अशी स्थिती येऊ नये. मांडुळाची ओळख असावी यासाठी हा सांगण्याचा प्रपंच. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक पुरुष